नमस्कार सगळ्यांना. श्री स्वामी समर्थ. मी स्वप्ना पुन्हा एकदा माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं सगळ्यांचं खूप खूप स्वागत करते. तर इथं बघा, मी आज तुम्हाला गोळ्याची आमटी कशी बनवायची हे दाखवणार आहे. तर आमच्या इकडे याला गोळ्याची आमटी म्हणतात. कोणत्या ठिकाणी याला वड्याची पण भाजी म्हणतात. त्याला बेसनचं जे पीठ असतं त्याच्यापासून वड्या बनवून त्याची भाजी बनवली जाते. त्याचप्रमाणे याच्या गोळ्या पण बनवतात. कोणत्या कोणत्या ठिकाणी याची सांडगे बनवल्यासारखं पण बनवून असं भाजीमध्ये टाकतात. तसंच प्रत्येक ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारचे या भाजीचे प्रकार आहेत. तर आमच्या इकडं तर याला गोळ्याचीच भाजी म्हणतात किंवा गोळ्याची आमटी असं म्हणतात. तर इथं मी तुम्हाला आज दाखवता येते करून. तर इथं बघा, मी एका प्लेटामध्ये 1 वाटी बेसन पीठ घेतलं. त्यामध्ये मी थोडंसं मीठ, हळद, तिखट आणि थोडासा आलं लसूणची पेस्ट आणि थोडासा ओवा हातावर चोळून टाकलाय आणि कलर येण्यासाठी, म्हणजे कलर छान यावा त्या गोळ्याला, म्हणून त्यासाठी मी थोडंसं काश्मीरी लाल तिखट वापरलं आहे इथं. आणि हे सगळं ना मी एकत्रित मिक्स करून त्याला थोडं थोडंसं पाणी टाकून घट्ट असं मळून घेणार होते. आणि इथं बघा, मी घट्ट मळून घेऊन मग त्याचा एक गोळा बनवणार होते. तर एकदम थोडं थोडं असं पाणी टाकायचं, कारण हे जर पातळ झालं तर त्या गोळ्यांना असं, म्हणजे ज्यावेळेस आपण उकळत्या पाण्यामध्ये किंवा ज्या आमटी बनवतो त्या आमटीमध्ये टाकतो त्यावेळेस या गोळ्या पूर्ण विरघळून जातात. थोडक्यात सांगायचं तर ते पूर्ण, म्हणजे असं आपण जसं बेसनचं पिठलं बनवतो तसं होऊन जाईल सगळं. त्यामुळे ना एकदम घट्ट असा गोळा बनवा आणि व्यवस्थित असं मळून घ्या त्याला. वाटल्यास तर थोडंसं तुम्ही इथं तेल पण लावू शकता. जर बेसन रेडीमेड असेल तर तुम्ही थोडंसं तेल लावा, म्हणजे तुमचं हाताला चिकटणार नाही. इथं मी म्हणजे गिरणीवरून दळून आणलेलं होतं, म्हणजे मी डाळीचं पीठच घेतलं होतं. त्यामुळे इथं माझं पीठ काही चिटकत नव्हतं. तर इथं मी तसाच गोळा बनवून घेतला आणि त्या गोळ्याला ना मी पाट्यावर, आपला पोळीपाट जो असतो त्याच्यावर मी लाटून घेतलं. थोडंसं कोरडं पीठ पण टाकलं मी, म्हणजे खाली चिटकू नये म्हणून. ते पण मी बेसन पीठच वापरले लाटते वेळेस पण. आणि त्यानंतर मी अशी पोळी लाटल्यासारखं, आपण जसं चपाती लाटतो तशीच मी एक म्हणजे गोल राऊंडमध्ये पोळी लाटून घेतली आणि त्याला व्यवस्थित असं चाकूनं कट करून घेतलं. तर इथं तुम्ही तुमच्या म्हणजे तुम्हाला जसं आवडतं तसं कट करून घ्या. इथं मी एकदम चौकोनी अशा आकाराच्या गोळ्या बनवून घेतले होते. तर तुम्हाला इथं म्हणजे डायमंड शेपमध्ये, कोणाला जर आपल्याला जसं आवडेल तसं बनवा तुम्ही. जास्त काही प्रकार नसतात त्याच्यामध्ये. एकतर डायमंड शेप नसलं तर त्रिकोणी असेल, नाहीतर चौकोनी असेल. पण त्रिकोणी जास्त कोण बनवत नाही, तर डायमंड शेपमध्ये बनवू शकता तुम्ही. तर त्यानंतर इथं बघा, फोडणीसाठी मी लागणारं साहित्य घेतले होते. तर इथं मी प्लेटामध्ये कांदा, टोमॅटो, कढीपत्ता आणि लसूण आणि कोथिंबिरीची पेस्ट बनवली होती मी. तर आलं काय वापरलं नाही. तुम्हाला वापरायचं असेल तर तुम्ही आलं पण वापरू शकता. आणि त्यानंतर कढईमध्ये मी गरम पाणी पण घेतले होते, म्हणजे जेव्हा आपल्याला फोडणी द्यायची तेव्हा त्यामध्ये गरम पाणीच टाकायचं. कारण गरम पाण्यानं ना तरी येते भाजीला, आणि जर थंड पाणी वापरलं तर आपल्या भाजीला कसलीच तरी येत नाही. त्यामुळे ना कुठल्या पण भाजीला जर फोडणीमध्ये पाणी टाकायचं असेल तर त्यावेळेस तुम्ही गरम पाणीच टाका, नाहीतर थंड पाणी टाकल्यानंतर भाजीला कधीच तरी येत नाही. बघा तुम्ही ट्राय करून. गरम पाणी टाकल्यानंतर भाजीला एकदम असा कट येतो, आमटीला पण कट येतो. त्याच्यामुळे ते गरम पाणीच वापरायचं. तर इथं बघा, मी फोडणीमध्ये तेल म्हणजे तापल्यानंतर त्याच्यामध्ये जिरे मोहरी टाकली. त्यानंतर लसूण आणि कोथिंबिरीची जी पेस्ट होती ते टाकली. नंतर त्यामध्ये मी कांदा टाकला आणि कांदा एकदम गोल्डन ब्राऊन कलरवर झाल्यानंतरच मग त्यामध्ये मी टोमॅटो टाकलं. आणि टोमॅटो टाकल्यानंतर थोडंसं असं मीठ टाकलं, कारण मीठ टाकलं ना टोमॅटो पटकन शिजतो आणि तो असा पूर्ण बारीक होतो. त्यामुळे ना अगोदर टोमॅटो टाकलं का मीठ थोडंसं टाकायचं आणि थोड्या वेळ थांबायचं, म्हणजे झाकून जरी ठेवलं तरी चालतं. मग झाकून ठेवल्यानंतर टोमॅटो एकदम शिजून बारीक होऊन जातो. त्यानंतर बघा, इथं माझे टोमॅटो, कांदा, म्हणजे जेवढा मसाला होता तो सगळा शिजला होता आणि त्याला तेल सुटलं होतं. मग तेल सुटल्यानंतर मी त्यामध्ये मग मसाले टाकत होते. तर जे आपल्या घरामध्ये असतात तेच मसाले वापरायचं, काही म्हणजे वेगळा कुठला सिक्रेट मसाला हे काही नाही. तर इथं मी फक्त आपलं जे कांदा लसूण घरगुती मसाला असतो ते, आणि थोडंसं काश्मीरी लाल तिखट, हळद आणि आपलं नॉर्मल लाल तिखट, हे 3च मसाले इथे वापरले होते मी, 3-4च मसाले. आणि त्यानंतर मग थोडंसं असं याच्यामध्ये गरम पाणी टाकले होते मी. कारण पाणी ना नंतर पण टाकता येते, कारण एकदाच आपण गरम करून ठेवलेलं असतं. इथं तुम्ही तुमच्या म्हणजे तुम्हाला जसं आवडतं तसं इथं तुम्ही त्याची आमटी बनवू शकता. मला थोडीच बनवायची होती म्हणून मी इथं थोडंच पाणी टाकलं होतं. कारण आम्हाला थोडं म्हणजे एक टायमासाठीच बनवायचं होतं. जर ज्यांच्या घरी जास्त माणसं असतील तर त्यांनी इथं जास्त आमटीला म्हणजे पाणी वाढवू शकता तुम्ही.
तर इथं बघा मी त्यानंतर मग या पाण्यामध्ये 2 चमचे शेंगदाण्याचं कूट टाकलं होतं. तर तुम्ही पण याच्यामध्ये शेंगदाण्याचं कूट टाका, कारण शेंगदाण्याचं कूट टाकल्यामुळं थोडा थिकनेसपणा येतो भाजीला. त्यामुळे मी इथं शेंगदाण्याचं कूट वापरलं होतं. आणि जरी नाही वापरलं तरी चालतं, कारण बेसनच्या गोळ्यामध्ये जो म्हणजे पीठ लाटताना आपण वापरलेला राहते ना, त्यामुळं त्याला थिकनेस अगोदरच येतो. त्यासाठी थोडं इथं पाण्याची जी म्हणजे क्वांटिटी आहे तुम्ही ते अगोदरच वाढवून ठेवायची. नंतर ही भाजी ना म्हणजे थंड झाल्यानंतर एकदम अशी घट्ट होते. त्यामुळं थोडीशी पाणी जरी इथं जास्त वाढवलं तरी चालतं. तर इथं बघा मी पाण्याला उकळी येऊ दिली आणि पूर्ण त्या पाण्याला म्हणजेच आमटीला जी उकळी आल्यानंतरच मग यामध्ये गोळ्या सोडले मी. कारण जर इथं थंड पाण्याचा वापर केला आणि त्याला उकळी नाही आली आणि ते जर गोळ्यामध्ये जर टाकल्या तर ते पूर्ण विरघळून जातात. म्हणून इथं पाण्याला उकळी आल्यानंतरच एक एक करून गोळ्या सोडून द्यायचे आणि मग त्यानंतर झाकून ठेवायचं. आणि झाकून ठेवल्यानंतर एक 5 मिनिटांनी बघायचं. एवढं छान म्हणजे मस्त शिजले का नाही ते पाहायचं. तर इतकी छान भाजी झाली होती बघा ही मस्त अशी. आणि आम्हाला म्हणजे चौघांनाच बनवायची होती आणि जास्त म्हणजे मी दुसरी पण भाजी बनवली होती, म्हणून मला ही थोडीशीच भाजी अशी बनवायची होती. पण इथं जी मी भाजी बनवली ती आता थोडीशी पातळ तर दिसत होती, पण नंतर हे खूप अशी घट्ट झाली होती. त्यामुळं मी अगोदर एक वेळेस आणखीन एक सांगते तुम्हाला, की अगोदरच तुम्ही यामध्ये पाणी जास्त ॲड करा, म्हणजे ह्या भाजीला जास्त थिकनेसपणा येणार नाही. यासाठी ही अशी भाजी तुम्ही करून बघा एक वेळेस आणि खरंच तुम्ही नंतर म्हणसाल किती छान भाजी आहे म्हणून. आणि हे चवीला एकदम अप्रतिम अशी लागते. हे तुम्ही भातासोबत पण खाऊ शकता, भाकरीसोबत तर खूपच छान लागते, त्यानंतर चपातीसोबत पण तुम्ही खाऊ शकता. तर कशी वाटली ही आजची माझी रेसिपी नक्की कमेंट्स करून सांगा. आणि चॅनलवर जर नवीन असाल माझ्या तर चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. आणि ही रेसिपी नक्की ट्राय करा. आणि जर हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करायला अजिबात विसरू नका. आणि भेटूया अशा छोट्या छोट्या व्हिडिओसोबत. तोपर्यंत धन्यवाद. आणि हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल पण तुमचे सगळ्यांचे आभार.